आज आपण SSC बोर्डाचं जंगल डायरी हा आपण धडा घेणार आहोत अतुल धामनकरांचा. माणसांमध्ये तर आईचं महत्त्व तर आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला ऐकत असतो, पण जनावरांमध्ये सुद्धा आईचं महत्त्व, एक वाघीण आपल्या पिल्लांना आपल्या कसं जपून ठेवते, कसं लपवून ठेवते सगळ्या प्राण्यांपासनं माणसांपासनं, ह्याचं सुंदर उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. हे ताडोबाचं व्याघ्र अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे, चंद्रपूरचा आहे. अजूनही लोक तिथे वाघ सिंह बघायला, बरेच सारे प्राणी आहेत तिथे आणि बघायला तिथे जातात. तर अतुल धामनकरांनी आज या धड्यामध्ये एक वाघीण आपल्या पिल्लांना कसं सांभाळते ह्याचं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे. प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, लेखक आणि छायाचित्रकार यांनी गेल्या 25 वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प TATR मध्ये वाघांचा अभ्यास केलेला आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरातमधील अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांनी वाघ, मृगकथा, नवरंगाचं घरट, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वनजीवन, ताडोबा वाघाचे जंगल, जंगलाची डायरी, मार्जर कथा ही वन्यजीवनक विषयक पुस्तके पण प्रसिद्ध आहेत त्यांची. प्रस्तुत पटात लेखकांनी जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना जेव्हा त्यांनी प्राण्यांचं निरीक्षण केलं आणि त्यांनी त्यांचे अनुभव आपल्याबरोबर शेअर केलेले आहेत. अतुल धामनकरांनी निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक रोमांचक प्रसंगाचे वर्णन केले आहे. तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचं, वाघीण आहे आणि तिचं मातृत्व हे त्यांनी फार सुंदर प्रकारे या धड्यामध्ये मांडलं आहे. रोमहर्षक वर्णन केलेलं आहे. तारीख 27 मे 1997, वेळ सकाळची 6 ते 9:30 वाजताची. कोळसा परिक्षेत्र म्हणजे परिसर, आपण परिक्षेत्र म्हणजे परिसर. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर. आज पहाटे कोळसा वन विश्रामगृहातून बाहेर पडलो. लेखक ऐसे बोल रहे हैं कि आज सुबह पहाटे मीन्स आज सुबह कोळसा वन विश्रामगृहातून बाहेर पडलो. कोळसा वन विश्रामगृह से मैं बाहर निकला. गावातून टोंगे वनरक्षक आणि त्याचे सहकारी वनमजूर येताना दिसले. अभी ये जब बाहर निकला तभी टोंगे वनरक्षक मीन्स वन की रक्षा करने वाले आणि त्यांचे सहकारी मीन्स उनके जो भी मददनीस थे, सहकारी थे, वो सब बाहर निकले थे. येताना सामने आते हुए दिखाई दिए. वनरक्षक येताच आम्ही डावीकडे जाणारा झरी रस्ता धरला. झरी उस रस्ते का नाम है. जो लेफ्ट साइड से जाने वाला जो रास्ता था उसका नाम ही झरी है. वनरक्षक के पास हम लोग एक साथ मिले और वो हम लोग सब आने के बाद हम लोग ने वो लेफ्ट साइड से झरी नाम का रास्ता था, उस रास्ते से हम लोग गए. समोर चालणारा वनमजूर अचानक थांबला. चलते चलते एक वनमजूर था, वो अचानक से रुक गया. मी प्रश्नार्थ नजरेने पाहिले. मैंने सवाल के नज़र से उसके पास देखा तर त्याने रस्त्याकडे बोट रोकले मीन्स दिखाना. उसने रस्ते के पास बोट करके दिखाया. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथे उमटली होती. अभी यहाँ से बिबड़ा गया था. बिबड़ा मीन्स लेपर्ड, कि वहाँ से वो चला गया था और उसका पाव के निशान फुटप्रिंट्स वहाँ पे थे. हा एक नर असून आम्ही पोचायच्या तासाभर आधीच इथून गेला होता. ये नर मीन्स फीमेल था और 1 घंटे के पहले वहाँ से वो गया था. मी चौफेर पावले. चौफेर मी चारों दिशा को, मैंने चारों दिशा देखा पण मला तर काहीच दिसत नाही. मुझे तो कुछ भी दिखाई नहीं दिया. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यात थोडीशी हालचाल जाणवली. मेरे को अचानक से जंगल के कॉर्नर में ऐसे थोड़ा सा हिलते हुए कुछ दिखाई दिया. मी सगळ्यांना हाताला थांबवायची खूण केली. मैंने सबको इशारा किया रुकने के लिए. दूरबीन डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट दिली. मैंने दूरबीन लगाई. जो हिल रहा था वो स्पष्ट दिखाई दे रहा था, क्लियर दिखाई दे रहा था. तिथे एका तेंदुआच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळा बसला होता. एक तेंदुआ का पेड़ था, उस पेड़ के नीचे ये बिबळा बैठा था. पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी इतका मिळून गेला होता की त्याची शेपूट जर हरली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता. उसका कलर, बाजू में बांबू के ट्री थे, उसने अपना कलर, उसका कलर और बांबू ट्री का कलर इतना मैच हुआ था
कि उसने अपनी टेल नहीं हिलाती तो लेखक को वो दिखता ही नहीं था। त्याची पाठ आमच्याकडे होती, मीन्स उसकी पीठ हम लोग के पास थी, त्यामुळे त्यांना अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं। उसने अद्याप मीन्स अभी तक, उसने अभी तक हम लोग को देखा नहीं था। पण तेवढा टोंगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काडकीवर पडला आणि कट असा आवाज आला। मालूम है ना आप लोगों को, जंगल में बहुत सारी सूखी लकड़ियाँ होती है और हम लोग उसको पाँव भी रखेंगे ना तो कट से एक आवाज़ आता है। वैसे एक वन रक्षक का पाँव उस लकड़ी के सूखी लकड़ी पे पड़ा और कट से ऐसे आवाज़ आया। तिखट कानाच्या बिबळ्याने तो आवाज ऐकून वळून पाहिले आणि एका झेपेत तो जंगलात अदृश्य झाला। इतना तिखट कान में शाप सुनने वाला, ऐसे बिबड़ा ने हम वो देखा और वो जंगल में कहाँ चला गया, अदृश्य झाला, मीन्स दिसेनासा झाला। तो बिबळाच्या निरीक्षणाची चांगली संधी हातची गेली म्हणून मी हळूहळू, मेरे को ऐसे लगा, हळूहळू म्हणजे दुखी झालो। मेरे को ऐसे लगा अरे अच्छा, मैं बिबड़े को देखता था तो वो निरीक्षण मेरा गया, इसलिए मैं बहुत दुखी हुआ। हळहळणं म्हणजे दुखी झालो। टोंगे यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं। टोंगे को लगा कि ये बिबड़ा या जंगल घूमने के लिए आया और ऐसे हुआ, इसलिए वो शर्मिंदा हुए। आम्ही लगेच पुढे निघालो। हम लोग और भी आगे गए। थोड्या अंतरावर रायबाकडे जाणारा रस्ता उजवीकडे वळत होता। अभी यहाँ पे हम लोग ज़रा दावी साइडला वळत होता, मीन्स लेफ्ट साइड पे। अब ये राइट साइड में टर्न करने वाला एक रास्ता था, उस रास्ते का नाम था रायबा। तो रास्ता धरला आणि जंगल आणखीनच दाट झाल्यासारखं वाटलं। वहाँ पे हम लोग आगे गए तो बहुत सारे पेड़, घनदाट जंगल उसको ऐसे बोलते हैं। इथं 2-3 नाले असल्याने झुडपाची दाटी जास्तच जाणवली। यहाँ पे बहने वाला नाले का पानी था। पानी जहाँ पे होता है वहाँ तो पेड़ होते ही है, तो बहुत सारा नाले का पानी था, इसके लिए बहुत सारे वहाँ पे पेड़ थे। तसंच त्या नाल्यामध्ये थोडं पाणी साचून राहत असल्याने तिथे कुणीही वनप्राणी दिसण्याची शक्यता होती। वहाँ पे पानी रहता है, इसके लिए वहाँ पे कोई जानवर हम लोग को दिखाई दे ऐसे लगने लगा। त्यामुळे आता सावधपणे पाऊल टाकणे आवश्यक होतं। एकदम आहिस्ता पाव रखना बहुत ज़रूरी था। कालच संध्याकाळी विश्रामगृहातून गप्पा मारताना टोंगे मला या परिसरात 4 पिल्ले असणाऱ्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं। टोंगे ने वाघिण के बारे में मेरे को बोला था कि जो वाघिण है उसको 4 बच्चे हो गए हैं। तेव्हापासून मला कधी तिथे जातो असे झालं होतं। मेरे को ऐसे लग रहा था कभी उसको मिलूं, ऐसे लग रहा था। प्रचंड उष्णतेचे दिवस असल्याने वाघासारखा जानवर पाण्याच्या आसपास वावरतो। बहुत गर्मी था, इसलिए वाघ जैसे जानवर पानी के आजू बाजू में ही रहता है, ये मेरे को अच्छी तरह से मालूम था। वावरना, घूमना म्हणजे फिरणं तिथे। तशातच लहान पिल्लं असल्याने त्या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणे देखील शक्य नव्हते। मीन्स एक छोटे छोटे से बच्चे थे, पानी से उनको ज़्यादा दूर लेके जाना वाघिण के लिए पॉसिबल नहीं था। पण लहान पिल्लं असणारी वाघिण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जानवर। जिस वाघिण को बच्चे होते हैं वो सबसे भयानक जानवर जंगल की होती है। पिल्लाच्या संरक्षणासाठी ती सगज आई, सगज अलर्ट आणि जागृत एक आई असते। सगज हम लोग मराठी में उसको जागृत बोलते हैं। कुणाचा जीव देखील घ्यायला मागे पुढे बघत नाही, किसी को मार डालने के लिए भी वो आगे पीछे नहीं देखती, ऐसे ये मम्मी होती है। त्यामुळे सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं। हम लोग जिस नाले में उतरे थे वो नाला सूखा था, तो भी मेरे को बहुत सारा डर लग रहा था। अनामिक म्हणजे न कळत, अननोन। 10-12 पावलं चालत असू मला नाल्यातील ओलसर चिखलाचा मांजरापेक्षा मोठा आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसते। हम लोग थोड़े से आगे नहीं गए तो हम लोग के बिल्ली के पाँव के जैसे फुटप्रिंट्स होते वैसे मेरे को दिखाई दिए। मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितले, मैंने जल्दी से जाके आगे झुक के देखा। या पिल्लाच्याच पाऊल खुला होता, ये बच्चों की पाव के निशान थे। त्यांच्या पग मार्क्सकडे बघून लक्षात आले। पग मीन्स पाव, मार्क्स मीन्स उसके निशान मेरे देखने के लिए मिला। ते काल रात्रीचेच आहेत, ये कल रात के थे, याचा अर्थ स्पष्ट झाला, ये स्पष्ट हुआ। वाघिण अद्याप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती। वाघिण अभी भी अपने बच्चों के साथ इसी एरिया में घूम रही थी।
आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालं होतो. अधीर होणे, उत्सुक होणे. अभी उस बच्चों को देखने के लिए मैं बहुत उत्सुक हो रहा था. इथून सुमारे 100-125 पावलं नाल्याचं थोडंसं पाणी असल्याचं मला माहिती होतं. मेरे को मालूम था आगे जाके नाले में पानी है. ही वाघीण तिथेच सापडण्याची शक्यता होती. ये वाघीण वहीं मेरे को मिल जाएगी ये शक्यता थी. त्यामुळे आता तिकडे जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं. इसलिए वहाँ पे जाने के लिए मेरे को बहुत सावधगिरी करना ज़रूरी था. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळे पडलेला वाळका पाचोळा साचून होता. मीन्स मालूम है ना, बहुत सारे पानगळी मीन्स पत्ते गिर जाना. जंगल में बहुत सारे पत्ते होते, वहाँ पे बहुत सारे पत्ते गिरे थे और वो पत्ते कैसे थे, सूखे थे. त्यामुळे पाय न वाजवता चावणे ही मोठी कसरत होती. इसलिए पाव नहीं बजाते हुए चलना ये बहुत बड़ी कसरत थी. पाणवठा जसा जवळजवळ आला तसं माझं हृदय जोर जरा धडधडू लागले. जैसे पानी, पाणवठा किसको बोलते हैं, जहाँ पे पानी जम जाता है उसको पाणवठा बोलते हैं. जैसे नज़दीक आने लगा तो मेरा हृदय जोर जोर से धड़धड़ करने लगा. पुढं काय दिसेल, आगे क्या दिखेगा या जाणीवेने माझा घसा कोरडा पडला. घसा कोरडा पडणे म्हणजे तहान लागणे. मेरे को बहुत सारी प्यास लगने लगी. इतरांची अवस्था काही वेगळी होती. बाकी जो मेरे साथ जो लोग थे वो भी डर गए थे. आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडे बघत चौकस राहण्याची डोळ्यांना खूण करून सूचना केली. हम लोगों ने, जितने लोग थे, हम लोगों ने एक दूसरे को बहुत अच्छी तरह से ध्यान से देखने के लिए एक दूसरे को खूण किया. खूण करना मीन्स इशारा करना. हां, आता एक एक पाऊल टाकतच मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. मीन्स जैसे एक एक पाऊल हम लोग आगे जा रहे थे, दडपण, दबाव, प्रेशर ज़्यादा बढ़ रहा था. कुठंतरी झाडाच्या बुंदा मीन्स मालूम ना, ट्रंक के पीछे झाडाच्या बुंद्याआड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार. अचानक से कहाँ से वाघीण आ जाएगी और हम लोग को मारेगी असंच वाटत होतं. वाऱ्याने हळू होणारी पाण्याची सळसळ देखील मोठी वाटत होती. हवे से पानी पत्ते हिल रहे थे, वो भी हम लोग के लिए बहुत बड़े लग रहे थे. आता जणू सगळा काळच थांबला होता. अभी यहाँ पे पूरा काळ मीन्स रुक गया था असं वाटत होतं. ॲव ॲव, अचानक नाल्यातून पलीकडून आलेल्या बारीक आवाजाने मी जागीच तरकलो. अचानक से नाले से एक आवाज़ आया. ॲव ॲव करके एक आवाज़ आया और मैं वहाँ पे ही रुक गया. थबकना म्हणजे तिथेच थांबणे. रुक गया. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एका वर्षात वाघिणीच्या अभ्यासाने ही अनुभवी ठाऊक होते. 1 साल तक मैंने वाघिण के लिए जो पढ़ाई की थी, ये मेरे को अच्छी तरह से मालूम था ये बच्चों का ही आवाज़ है, की हा वाघिणीचा आवाज़ है. मी त्या आवाज़ाने आपल्या पिल्लांना बोलवत असावी. मिसिस वाघिण अपने बच्चों को बुलाती हुई रहेगी. अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज़ आला. अचानक पानी में कुछ गिरने का आवाज़ आया. मी पाणवठ्याकडे पाहिलं. मैंने वहाँ पे देखा आणि आश्चर्याने थक्कच झालो और आश्चर्यचकित हुआ. एका पिल्लानं बाजूच्या बाबळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. जांभळीच्या झाडीतून एका पिल्लाने पाण्यात उडी घेतलेली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तिन्ही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. बाकी जो पिल्ले थे वो भी पानी में उसने कुदी मारी. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचा वारं भरणारा होता. आश्वासक, एक विश्वास का आवाज़. मीन्स यहाँ पे कोई नहीं है, आप लोग खेलो, ये एक आवाज़ था. और वो वारं भरणारा मीन्स बहुत सारी मस्ती करने वाला ये आवाज़ था. वाघीण रात्रीत पिल्लांच्या नाल्याकाठच्या जांभळीत दाट झुडपात लपून शिकारीला गेली होती. वो रात को अपने बच्चों को छुपा के, दाट जहाँ पे बहुत सारे पेड़ हो वहाँ पे वो छुपा के चली गई थी. या परिसरात दुसरे नर वाघ, नर मीन्स फीमेल वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांचा संभाव्य शत्रूचा राबता असतोच. राबता असतं म्हणजे वर्दळ असते. मीन्स ऐसे बहुत सारे शत्रु वहाँ पे घूमते हुए दिखाई देते. त्यामुळे तिला ही खबरदारी घेणं आवश्यक होतं. इसलिए उसको ये खबरदारी रखने के लिए ज़रूरत थी. वाघाच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच होता. वाघाच्या इतर पिल्लांना ऐसे भक्षक जो होते उनसे बहुत डर लगता है. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष होती. वाघीण उस सुरक्षा के लिए बहुत दक्ष थी. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. अभी वो बहुत घूम घूम के उस बच्चों के पास वो आई थी.
आईची हाक ऐकताच अजून दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडे झेपवली होती. अभी तक वो थके थे, मीन्स अभी तक वहाँ पे बैठे थे वो पिल्लं आई के पास गई. तेवढ्यात नालाच्या डावीकडची विरळ बांबूमधून मला वाघीण येताना दिसली. वहाँ से मेरे को वाघीण आते हुए दिखाई दी. ती सरळ पाण्याच्या जवळ आली और वो आई वो पानी के नज़दीक आई आणि वळून पाण्यात बसली और वहाँ पे उस पानी में बैठी. रात्रभरच्या वाटचालीने थकून विश्रांती घेत होती. रात भर में वो बहुत थकी थी. आता पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. बस मम्मी को जैसे देखा तो वो मस्ती आ गई थी. त्यातली एका पिल्लाने तर वाघिणीच्या पाठीवर उडी घेतली. उसमें एक बच्चे ने उसके पीठ पे कुदी मारी. परत तिथून घसरल्याने तो धपकन पाण्यात पडले. वो स्लीप हुआ और पानी में गिर गया. तोंडावर पाणी उडताच वाघिणीने मंदपणे गुरगुर नापसंती व्यक्त केली. जैसे उसके मुंह पे पानियों की थोड़े से छींटे उठे तो वाघिण ने एकदम घुर्र करके आवाज़ करके कि अभी ये मस्ती नहीं करना, ऐसे करके उसने नापसंद व्यक्त की. पण पिल्लांना त्याच्याशी काही घेणं देणं नव्हते. पर बच्चों को कुछ नहीं मालूम था, बस वो अपने मस्ती में ही थे. त्यांच्या आईभोवती जबरदस्त दंगापोंगा सुरू झाला. दंगापोंगा म्हणजे मस्ती सुरू झाली. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची 5 महिन्याची पिल्लं होती. ये 5 महीने के बच्चे थे. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच तीही खेळकर होती. इस एज में बच्चे जैसे मस्ती करते हैं वैसे वो भी मस्ती कर रहे थे. एकमेकांचा पाठलाग करणे, मारामारी करणे, पाण्यात उड्या घेणे असे खेळ सुरू झाले. बस वो अपने में मस्ती करने लगे. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. बहुत प्यार से वो उसको चाट रही थी. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळून तिने हळूच ऐव असा आवाज केला. वापस थोड़ी देर बैठने के बाद, आराम करने के बाद वो वापस उठी और उसने वापस वही पहले जैसे ऐव ऐव करके आवाज़ किया. हा पिल्लांना मागे येण्याबद्दलचा इशारा होता. वो इशारा ऐसे था कि मेरे पीछे आ जाओ. लगेच वळून ती चालायला लागली और वो थकी थी. बस वो चलने लगी. हिनं जंगलात कुठेतरी नक्कीच एखादा सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुक्करची शिकार साधली असावी. इसने कुछ शिकार किया होगा, इसलिए वो अपने बच्चों को वहाँ पे लेके जा रही थी. पण अशा जड असलेला ही उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नव्हतं. ही शिकार हेवी होने के कारण वो अपने बच्चों के साथ वहाँ पे लेके वो ला नहीं सकती थी. त्यामुळे पिल्लांजवळ घेऊन घटकावर पाण्यात बसून विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. जहाँ पे उसने शिकार किया था वहाँ पे ये लेके जा रही थी. या 4 पिल्लांसोबत स्वतःचे पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. बच्चों का तो पेट भरना था और अपना भी पेट भरने के लिए उसको किसी ना किसी का शिकार करना ज़रूरी था. या कलेत ती चांगली पारंगत होती. पारंगत, कुशल, एक्सपर्ट. वाघिणीने नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. अभी वह जहाँ पे उसने शिकार रखा था उसने बांबूची गंजी मीन्स बहुत सारे बांबू के पेड़. आता शिरण्याआधी तिने वळून पिल्लांना सोबत येत आहेत की नाही हे पाहून घेतले. जैसे वो गंजी में पाँव रखने से भी पहले उसने एक बार वापस मुड़ के देखा कि अपने बच्चे आए या नहीं आए. 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती. वो बहुत शाणे थे, अच्छे थे. बस वो निकले थे, बाकी वे अभी तक पानी में ही थे. पण दोघांना अद्याप भानी नव्हते और 2 लोग तो आई नहीं थे. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झालेले. वो अभी तक वहाँ इस पानी में ही थे, मस्ती कर रहे थे. वाघिणीने परत त्यांना बोलवण्याचा आवाज काढला. वापस उसको बुलाने का आवाज निकाला. आईच्या त्या आवाजाबरोबर दोन्ही पिलांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटले. बस वापस उसने आवाज़ निकाला. बस मम्मी का जैसे आवाज़ सुनाई दिया वो पानी में वैसे उसने अपने खेल को रुकाया और भागना शुरू किया आणि पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिशेनाशी झाली और 2 ही मिनट में वो वाघीण वहाँ पे दिखाई नहीं दे रही थी. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळी झलक बघितली होती. आज मैंने अलग से एक झलक मेरे को दिखाई दे रही थी. माझ्या व्यग्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. मेरा ये व्यग्र अनुभव में बहुत बड़ा ये अनुभव मेरे लिए ये था. आप लोगों को कुछ भी नहीं समझ में आता तो आप लोग क्वेश्चन पूछ सकते हो. कमेंट सेक्शन में आप पूछ सकते हो.